श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्रीला महादेवाच्या पूजेमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी महादेवाला अर्पण करत असतो. प्रत्येक गोष्ट अर्पण करण्यामागे काहीतरी कारण असते. त्या वस्तू अर्पण केल्याने आपल्या जीवनात काय बदल होतात हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार. ओढ स्वामी सेवेची या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. जर चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. अत्यंत भोळ्या स्वभावाचा असणारा देव म्हणजे महादेव. या भोळ्या देवाला भोळ्या भावाने जर आपण महाशिवरात्रीला वस्तू अर्पण केल्या तर महादेव प्रसन्न होतो आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तर चला पाहूया महाशिवरात्रीला महादेवाला कोणत्या वस्तू अर्पण केल्या जातात ते. पाणी किंवा गंगाजल. महादेवाला किंवा शिवलिंगावरती गंगाजल किंवा पाणी अर्पण केल्याने भगवान शंकर अत्यंत प्रसन्न होतात. हे गंगाजल अर्पण केल्यामुळे भक्तांचे सर्व रोग दोष नाहीसे होतात, दुःखे दूर होतात, पूर्वजन्मीच्या पापातून मुक्ती मिळते, मनोकामना पूर्ण होतात, मानसिक शांतता, धनप्राप्ती, सुख समृद्धी येते, मोक्ष प्राप्ती होते. शिवलिंगावरती गुलाबजल अर्पण केल्यामुळे घरात आनंद आणि प्रेम वाढते, आर्थिक प्रगती होते, समृद्धी येते, नातेसंबंध चांगले होण्यासाठी मदत होते, प्रसन्नता निर्माण होते. शिवलिंगावरती दूध अर्पण केल्याने जर लग्न ठरण्यात उशीर होत असेल तर लग्न ठरते, कुंडलीतील दोष नाहीसे होतात. शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण केल्याने शरीराला शीतलता मिळते. दूध हे चंद्राचे प्रतीक आहे, त्यामुळे कुंडलीतील चंद्राचे स्थान बळकट होते. महादेवाला दही अर्पण केल्यामुळे मन शुद्ध होते, ऐश्वर्य आणि आनंद प्राप्त होतो. दही हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. दही हे शुक्र या ग्रहाचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे कुंडलीतील शुक्र हा ग्रह बळकट होतो. जसे दही स्थिर असते त्याप्रमाणे जीवनातही स्थिरता येते. महादेवाच्या पिंडीवरती तूप अर्पण केल्यामुळे शारीरिक व मानसिक शक्ती वाढण्यास मदत होते, तेज व सामर्थ्य प्राप्त होते. तूप अर्पण केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते. महादेवाच्या पिंडीवरती मध अर्पण केल्यामुळे बोलण्यात गोडवा येतो, आध्यात्मिक प्रगती होते, समाजात मान सन्मान मिळतो, शारीरिक सौंदर्य प्राप्त होते, व्यक्तिमत्वामध्ये तेज येते, दरिद्रता दूर होते. महादेवाला साखर अर्पण केल्यामुळे आयुष्यातील नकारात्मकता दूर होऊन गोडवा निर्माण होतो, बुद्धी तीक्ष्ण होते, समाधान आणि भौतिक सुखात वाढ होते आणि जीवनामध्ये मधुरता येते. बिल्वपत्र म्हणजेच बेलपत्र. महादेवाला बेल अर्पण केल्याने आपल्या जीवनातील त्रास, अडचणी, बाधा दूर होतात. बेलवृक्षामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो, त्यामुळे धनसंपत्ती, आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. हे बेलपत्र महादेवाच्या त्रिशूलाच्या आकाराचे असते. ते रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुणांचे प्रतिनिधित्व करते. पांढरी फुले. महादेवाला पांढरी फुले अर्पण केल्यावरती शत्रूवर विजय मिळवता येतो, भीती दूर होते. इच्छापूर्तीसाठी पांढरी फुले अर्पण करावीत, आपल्या मनातील इच्छापूर्ती होते. पांढरी फुले, पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे, त्यामुळे जीवनात सकारात्मकता येते. तांदूळ. तांदूळ अर्पण केल्यामुळे धनप्राप्ती होते, आर्थिक चणचण दूर होते, महालक्ष्मी, धनलक्ष्मी प्रसन्न होते. तांदूळ हे अन्नाचे प्रतीक आहे, त्यामुळे धान्याची कमी पडत नाही. चंदन. चंदनासारखी शीतलता आणि आयुष्य चंदनासारखे सुगंधी होते. दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य प्राप्त होते. व्यक्तिमत्व आकर्षक होते. रागीट स्वभाव नाहीसा होऊन स्वभावात सौम्यता येते. मान सन्मान व कीर्तीत वाढ होते. भस्म. भस्म अर्पण केल्यामुळे पापांचा नाश होतो. भस्म ही आपल्याला नश्वरतेची जाणीव करून देते, म्हणजेच सिद्ध करून देते की सृष्टीत सर्व काही नाश होऊन शेवटी त्याची रक्षाच उरते, म्हणजे भस्म उरते. भस्म अर्पण केल्यामुळे प्रसन्नता व कल्याणाची प्राप्ती होते. महादेवाला भस्म अतिशय प्रिय असल्याने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात. त्यानंतर आहे रुई किंवा मंदारची फुले. मंदार म्हणजे रुईसारखेच दिसणारे पण पांढरे असणारी फुल. रुई आणि मंदार महादेवाला अत्यंत प्रिय आहे. हे रुई मंदार अर्पण केल्यामुळे भक्ताच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात, सुख मिळते, आजारपण दूर होण्यास मदत होते, सुख समृद्धी टिकून राहते, पापांचे निवारण होते. बेलफळ. बेलफळ अर्पण केल्यामुळे आर्थिक समृद्धी प्राप्त होते, आर्थिक अडचणी दूर होतात, कर्ज निवारण होते, लवकर यश मिळते व आपल्या मनोकामना पूर्ण होतात. धोत्र्याचे फळ अर्पण केल्यामुळे बाधा नाहीशी होते, नकारात्मकतेचा नाश होतो, आरोग्याची प्राप्ती होते, दुःख, दारिद्र्य आणि वाईट शक्तींचा नाश होतो. काळे तीळ अर्पण केल्यामुळे शनीच्या दोषांपासून मुक्ती होते, पितरांच्या दोषांपासून मुक्ती मिळते, शनीच्या 7.5चा त्रास होत नाही, कालसर्पदोषाचे निवारण होते, अकाली मृत्यू टळतो,
हे तीळ अर्पण केल्यामुळे सुख समृद्धी वाढते, रोगांपासून मुक्ती मिळते, घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, आपल्या कामातील अडथळे दूर होतात. रुद्राक्ष किंवा रुद्राक्षाची माळ अर्पण केल्यामुळे वैवाहिक सुख मिळते, वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात, सुखामध्ये वाढ होते, मनोकामना पूर्ण होतात, एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते, संमोहन शक्ती प्राप्त होते, मानसिक स्थिरता प्राप्त होते. धोत्र्याचे फूल अर्पण केल्यामुळे मनातील विकार म्हणजेच राग, द्वेष, लोभ नाहीसे होतात, जीवनातील संकटे दूर होतात, धन लाभ होतो. ह्या फुलाशिवाय महादेवाची पूजा पूर्ण होत नाही. पुत्रप्राप्तीची इच्छा असणाऱ्यांनी लाल रंगाचे धोत्र्याचे फूल अर्पण करावे. उसाचा रस अर्पण केल्यामुळे धन, संपत्ती आणि वैभवात वाढ होते, कर्जमुक्ती होते, ग्रह दोष दूर होऊन कामात यश, सुख, शांती व समाधान मिळते, आपल्या मनोकामना पूर्ण होतात. शिवलिंगावरती सातू अर्पण केल्यामुळे पापांचा नाश होऊन सुखी जीवनाचा आशीर्वाद प्राप्त होतो, धनधान्याची वृद्धी होते, अन्नधान्याची कमतरता भासत नाही, जीवनातील दुःख कमी होते. महादेवाला फळांचा रस अर्पण केल्यामुळे आपल्या कुंडलीतील दोष नाहीसे होतात, आपली अडलेली कामे मार्गी लागतात, कुटुंबात शांती, सौभाग्य आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. डाळिंबाच्या रसाने अभिषेक केल्यास शक्ती आणि उत्साह प्राप्त होतो. डाळिंबाचा लाल रंग हे शक्तीचे प्रतीक आहे. आपण केलेल्या सर्व अभिषेकाचे शुभ असे फळ प्राप्त होते. महादेवाला अत्तर अर्पण केल्यामुळे भाग्याची वृद्धी होते, हरवलेले प्रेम परत मिळते, व्यवसायात व्यापारात वाढ होते, असाध्य आजार बरे होतात. महादेवाला नागकेशर अर्पण केल्यामुळे धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात, दारिद्र्य दूर होते, ग्रह दोषाचा त्रास नाहीसा होतो, गुरुग्रहाची अशुभ स्थिती शांत होते, पती पत्नी मधील मतभेद नाहीसे होतात, नात्यात गोडवा येतो, कामात अडथळे येत नाहीत. अशा प्रकारे महादेवाला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू अर्पण केल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे फायदे आपल्याला होत असतात. जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत असतात. आपल्याला जेवढे शक्य असेल, जेवढे मिळेल तेवढे तुम्ही महादेवाला अर्पण करू शकता. महादेव हा भावाचा भुकेला आहे, काही असले नसले तरी तो मान्य करून घेतोच. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. ही माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.